एवढा जीवाचा आटापिटा करून भर पावसात आत्ता मी निघाले मदनगडाकडे। आणि विशेष म्हणजे आत्ता खरं तर या ट्रेकमध्ये ट्विस्ट येणार होता। तर नमस्कार मित्रांनो, मी वर्षा, आपण बघतोय AMK सिरीज आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे पार्ट 3 मध्ये काय काय घडलं। त्याआधी चॅनलला लाईक फॉलो करायला विसरू नका। तर या समोर ज्या दगडी पायऱ्या दिसत आहेत त्या चाललेल्या आहेत मदनगडाकडे आणि वातावरण बघू शकता बघा, अजून पण हा व्ह्यू क्लिअर झालेला नाहीये। भैरवगड, गोरखगड आणि कलावंतीन हे 3 गड केल्यामुळे उंचीची मला काही भीती वाटत नव्हती, पण प्रश्न हा होता की पाऊस इतका पडत होता त्यामुळे सगळं घसरड झालेलं। सगळे अंगावरचे कपडे, बॅगेतलं सामान पावसामुळे भिजून गेलेलं। प्रचंड असा वारा, पाऊस, थंडी आणि आजूबाजूचं वातावरण बघून हा AMK ट्रेक अजूनच चॅलेंजिंग वाटत होता। भीतीदायक असणाऱ्या कातळातील दगडी पायऱ्या क्रॉस करून आता मी आले या ठिकाणी आणि इथे तुम्ही पाहू शकता बघा, हा सरळ असा दगडी पॅच आपल्याला वरती क्लाइंब करून जायचं आहे। आपल्या सह्याद्रीमध्ये अनेक ॲडव्हेंचर ट्रेक आहेत, सगळेच आपल्याला करता येईल असं नाहीये, यासाठी एक टेक्निकल टीम असते आणि या टेक्निकल टीमच्या मदतीने आपण हे ॲडव्हेंचर वाले ट्रेक आरामात करू शकतो। यामध्ये तुम्हाला स्वतःला क्लाइंब करण्याची गरज नसते। टेक्निकल टीमची मदत आणि तुम्ही थोडंसं धाडस आणि स्ट्रेंथ दाखवली की तुम्ही आरामात हे क्लाइंब करू शकता।